मला आश्चर्य वाटतंय, काल जो मोर्चा काढण्यात आला, ज्यांनी 32 वर्ष या संघाचं नेतृत्व केलं, ज्यांनी ही डिबेंचरची पद्धत सुरू केलं, त्याच्या सुनबाई या मोर्चाचं नेतृत्व करत होत्या. अहो, काल गोकुळमध्ये येणं हे आमच्या हृदयावरचं ठेच आहे. एका जनावर घेऊन येणं, आता मोर्चा कसा काढायचा मी चंद्रदीप आणि बंटी पाटलांना दाखवून दिलेलं आहे. मागं मल्टी स्टेटच्या वेळेला मला एक संचालक आले होते, अजितराव तुमचं त्यांचं बोलणं झाले म्हणून सांगत होते. म्हणजे तुमचं दोघं बोलणं झालं, मी अक्षर धक्काच बसला. मला बाळासाहेब खाडे म्हणाले, माझं आणि अजितराव बोलणं झालेलंच आहे आणि आमचं एकमत झालंय. आता म्हटलं एवढा तज्ञांचं एकमत झालं असेल तर बंटी पाटील मी दुसऱ्या मला घालवायचे आहेत. गाय पूजनाच्या वसुबारसच्या निमित्ताने आजपासून आपल्या हिंदू संस्कृतीमधला सगळ्यात मोठा दीपावली सण आज सुरू झाला. याबद्दल दीपावलीच्या मनपूर्वक तमाम ग्राहकांना, तमाम दूध उत्पादकांना आणि तुम्हाला सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. बंधू भगिनींनो, आताच अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या या गोकुळच्या प्रगतीचा आढावा ठेवलेला आहे आणि आज मी संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करेन की म्हैशीच्या दुधामध्ये 1 रुपया दरवाढ, गाईच्या दुधामध्ये 1 रुपया दरवाढ ही 1 ऑक्टोबर पासून करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो. त्याशिवाय 10 पैसे त्यांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये संस्थेचा देण्याचा निर्णयही झाला आणि पशुखाद्यामध्ये 50 रुपये हा जो दर आहे तो कमी करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. याबद्दल पुन्हा एकदा मी संचालक मंडळाचे मनापासून आभार मानतो. बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की गेल्या 4-4.25 वर्षापूर्वी या संघामध्ये सत्ता ही आपली आली आणि गेल्या 4-4.5 वर्षामध्ये जवळजवळ गाईला 7 रुपये आणि म्हशीला 14 रुपये दरवाढ आपण दिलेली आणि आज 1 रुपयानं 15 रुपयाची दरवाढ होते आणि 7 रुपयाची दरवाढी 8 रुपये होते. म्हणजे पारदर्शी कारभार आपण करायला लागलो, काटकसरीचा आपण कारभार केला तर किती प्रचंड प्रमाणात आपण दूधवार धरू शकतो त्याचा एक आदर्श आणि उत्तम नमुना या संचालक मंडळाने घालून दिलेला आहे. बंधू भगिनींनो, काही दिवस या डिबेंचरच्या प्रश्नावरून आपल्या जिल्ह्यामध्ये मतमतांतर झालेले आहे. मला आश्चर्य वाटतंय, काल जो मोर्चा काढण्यात आला, ज्यांनी 32 वर्ष या संघाचं नेतृत्व केलं, ज्यांनी ही डिबेंचरची पद्धत सुरू केलं, त्याच्या सुनबाई या मोर्चाचं नेतृत्व करत होत्या आणि त्याचं नेतृत्व करत होते 3 पराभूत झालेले माजी संचालक की ज्यांनी 5 वर्षामध्ये डिबेंचर्स हे कायम ठेवलेलं होतं. माझं मत काय की एखाद्या शेतकऱ्याने येऊन आपल्या व्यथा मांडल्या असत्या तरी आम्ही समजू शकलो असतो की ज्यांनी 5 वर्ष सत्ता भोगली, डिबेंचर्स काढले आणि त्या वेळा डिबेंचर्सला उत्तरं देताना हीच भूमिका मांडली जी संचालक मंडळानं मांडली आणि पुन्हा आपण त्याचं हे करायचं. हा जो देखावा आहे किंवा हे आहे हे लोक ओळखून असतात. मी म्हणतो की एखाद्या संस्था संचालकाने आज माझी भेट घेतली आणि त्यांनी काही मुद्दे मांडले आणि मला ते पटले आणि मी 2 दिवस झाला याचा अभ्यास केला आणि मी दोन्ही तुमचे सीए आहेत त्यांना सांगितलं, आपण डिबेंचर्स काढतो आणि 7 रुपये 80 पैसे हे टक्के व्याज देतो आणि ते काही वर्षांनी ते CS मध्ये झाले की आपण 11% देतो आणि आयुष्यभर आपण त्याचं व्याजच देतो 11 आणि 7.80. हे कशासाठी आपण जोखीम पत्करालोय? आपल्या साहेब त्यासाठी आपल्याला लागलं तर कर्ज काढू, एका वेळेला याचा अभ्यास करा, विनाकारण दरवेळेला हा मुद्दा करायचा, त्यांनी दरवेळेला एवढं चांगलं काम करायचं. अहो, काल गोकुळमध्ये येणं हे आमच्या हृदयावरचं ठेच आहे. एका जनावर घेऊन येणं, आता मोर्चा कसा काढायचा मी चंद्रदीप आणि बंटी पाटलांना दाखवून दिलेलं आहे. मागं मल्टी स्टेटच्या वेळेला मोर्चा काढणं आणि विनाकारण, म्हणजे माझं काय म्हणणं आहे की याबद्दल चर्चा होऊ शकली असती तर मी आज आपले अकाउंटंट कापडी 2 सीएना आणि आता बंटी पाटलांना सांगितल्याप्रमाणे मी विनंती करतो, तुम्हाला अभ्यास करा आणि आता महिनाभरात खरोखरच नको असेल आपण पहिलं मत आजमावू.
त्याला काही लोक आले म्हणून लगेच का आम्ही बंद करत नाही. आपण सभासदांना प्रत्येक संस्थेला पाठवू आपण की डिबेंचर्स घेतल्यामुळे हे तुमचा फायदा होणार आहे, डिबेंचर्स न घेतल्यामुळे संघाचा हस्त तोटा होणार आहे कळवू आणि त्याचं मत आजमावू आणि ज्याचं मत जास्त असेल ते करून टाकू. परंतु आता विनाकारण दरवेळेला त्या डिबेंचरच्या मुद्द्यावर आपणच आरोपीच्या पिंजऱ्यात राहायचं हे कशासाठी आहे. आता 512 कोटीच्या ठेवी असताना का आता 512 कोटी ठेवी कशासाठी आहेत. अनेक वेळा तुम्ही त्याचा खुलासा केला आहे की आपण ज्यावेळेला दूध वाढतंय त्यावेळेला पावडर आणि बटर करतो आणि त्यावेळेला त्याचा स्टॉक राहतं, त्याला दर येत नाही आणि दर नाही आल्यामुळे दुधाला तरी उत्पादकाला तर पैसे दिले पाहिजेत म्हणून आपण त्या ठेवी म्हणतो आणि पैसे देतो आणि ज्यावेळेला दर येतो त्यावेळेला विकतो आणि पुन्हा ठेवी ठेवतो. म्हणजे ती एक भांडवली म्हणजे वर्किंग कॅपिटल सारखं आपण ठेवतो. म्हणजे तो आपल्याला इकडे खर्च करता येत नाही. लागलं तर आपण NDDB कर्ज काढू, लागलं तर बँका देतील कमी व्याजानं. परंतु विनाकारण लोकांच्या गैरसमजा हे एकदा अभ्यास करा. मला एक संचालक आले होते, अजितराव तुमचं त्यांचं बोलणं झाले म्हणून सांगत होते. म्हणजे तुमचं दोघं बोलणं झालं मी अक्षर धक्काच बसला मला. बाळासाहेब खाडे म्हणाले माझं आणि अजितराव बोलणं झालेलंच आहे आणि आमचं एकमत झालंय. आतापर्यंत एवढं तज्ञांचं एकमत झालं असेल तर बंटी पाटील मी काय दुसरे मला घालवायचे आहेत. तर माझं मत काय की एकदा तसे तज्ञ लोकांचं सुद्धा बोलवा, त्यांना त्यांची मतं घ्या, अभ्यास करा. हो संस्थेला कळवा, त्याची मतं घ्या आणि एकदा याच्यावर पडदा पाडून टाका. म्हणजे एवढं आम्ही काटकसरीनं काम करायचं, सारखं त्या डायरेक्टरच्या मागे लागायचं आणि आता म्हशीसाठी 10,000 रुपये अनुदान किडीच्या बँकेत द्यायची गरज काय होती. म्हशीचं दूध वाढावं यासाठी तुम्ही 50,000 दिले, आम्ही 10,000 दिले. अनेक संस्था स्वतःचे पैसे देतात. आता झाले काय मला आज जे लक्षात आलं ते की पूर्वी काय होतं मापानं दूध घेत होते आणि त्यामध्ये वाढत होतं सांडून. हा सांडून. आता काय झालं ते ऍक्युरेसी आल्या वाटतं आणि ते ऍक्युरेसी आल्यामुळे दूधच वाढला. मग यांनी 10% जाहीर केलाय. आता अजित नरकेच्या एका टीम जाहीर केलं 10 की मग त्याला दिल्याशिवाय मार्गच नाही. मग त्याला बसत नसलं तर त्याला 10 द्यायलाच पाहिजे आणि अशी स्पर्धा अनिष्ट स्पर्धा सुरू झाली. यात काय राहत नाही म्हणून आता तुम्ही व्यवस्थापन वगैरे देताय. एकदा सगळा अभ्यास तुम्ही एक 3-4 तुम्ही समिती नेमा, CA घ्या, कापडीना घ्या, सगळ्या संस्थेना एकदा तुम्ही कळवा तुमचा फायदा काय तोटा काय आणि त्याची मतं आजमावा. आता असं म्हटल्यावरती माझ्या संस्था काय तुमच्यात आहे तुमचे होईच म्हणणार. आता शेवटी काय मेजॉरिटी हाच महत्वाचा भाग आहे ना. हो तज्ञांच्यावर चर्चा करू ना, सगळ्यांच्यावर चर्चा करू. परंतु एकदा हा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल आणि हा प्रश्न हा जो डिबेंचरचा आहे पुढच्या वेळेला उपस्थित होणार नाही याची काळजी तुम्ही सगळ्या संचालकांनी घ्या. आम्ही तुमच्या मागे उभा आहोत आणि म्हणून आपल्या दूध संघाचे आता हे सोडून डोक्यात काढू नका. हा मुद्दा गेला. आता मुद्दा आपला 25 लाख लिटर दूध संकलन करायचा. त्यासाठी आपण लाडका सुपरवायझर स्कीम काढल्या. अजून ते परिपत्रक निघालेलं नाही. गोडबोले साहेब आम्ही बँकेनं 2 म्हशीसाठी सगळं धोरण बदललं आहे. काही नाही सुपरवायझर सही केली की 2 म्हशी. सुपरवायझरची जबाबदारी भागवायची म्हणजे त्याला भागवायचं नाही. गोकुळच्या सुपरवायझर सही केली की 2 म्हशीचे पैसे आम्ही दिले. त्यानंतर आम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये अनेक सुधारणा केलेल्या आहेत. त्यांना 15 लाख रुपयेपर्यंत देतोय आपण आणि म्हणून मोठ्या गोट्याच्या मागे लागूच नका. तुम्ही 50-100 गाईवाला म्हशीवाला आणला का नाही घोटाळा झालाच. तू गेलास त्या बर्फीकडं चितपुलीला, तू गेलास पनीरवाल्याकडं. तुम्ही शेतमजूर आणि शेतकरी अल्पभूधारक यांना टार्गेट करा. त्यांना 2-2 1-1 म्हशी द्यायला लावा आणि आपण अनुदान देतो इतकं. आता माझं दूध किती झाले माहिती बटबट साहेब 280 लिटर रोज. मी स्वतः रोज संध्याकाळी माहिती घेतो आणि व्हॉट्सअपवर म्हशी बघतो, ते पिल्ली बघतो आणि त्याला सांगितलं रेड्या चालल्या पाहिजे म्हणून रेड्याची माप नको रेडा त्याला दूध घाल. तर याच्यात मनापासून आपण सगळ्यांनी एक मोहीम म्हणून आपण 25 लाख लिटर अजितराव करायचं आणि आनंदराव पाटील सोयेकरांच्या ह्या पुण्यतिथी जनकात्मी करता त्याला खरोखरच 20 लाख लिटरचं पूजन आपण कलश पूजन करायचं. हा निग्रह आजच्या दिवशी करायचा.
आता इतकं उत्कृष्ट झाले म्हणा, आता जेवताना मी लाभ घेऊ त्याचा. म्हणजे हे पदार्थ सुद्धा आता काय झालंय, उपपदार्थाला दूधच नाही तुमच्याकडे, काय भय गेले चौधरी. म्हणून आता त्यासाठी सुद्धा थोडं राखीव ठेवा. उपपदार्थामध्ये सुद्धा आपल्याला चांगला नफा आहे, त्याचं सुद्धा चांगलं प्लॅनिंग करा. दूध वाढवणं हा एकमेव मंत्र घेऊन आज जाऊया. आता बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. लोक जाणून आहेत, दूध उत्पादक जाणून आहेत, काय करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. तुम्ही चिंता त्याची करू नका. पुन्हा एकदा एका चांगल्या कारभाराला येण्याची संधी आपण दिली आणि जो 1 रुपया दुधाच्या म्हैशीमध्ये आपण दरवाढ 1 ऑक्टोबर पासून केली. त्यानंतर 50 रुपये आपण पशुखाद्यामध्ये दर कमी केला. 10 पैसे व्यवस्थापन खर्चामध्ये वाढ केली. याबद्दल मनपूर्वक तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. मी आपली रजा घेतो. जय जय महाराज.